हालेलुया बोला सजन. मोठ्याने हात उंच करून मोठ्याने हालेलुया म्हणा. हालेलुया. 2024 हे तुमच्यासाठी अद्भुतेचं होतं, पण अजून तुम्हाला चमत्कारामध्ये जर जायचं आहे, 2025 तुमच्यासाठी चमत्कार असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला देवाच्या वचनाचं फॉलो करायचं आहे. आमेन. देवाच्या वचनाच्या मागे राहायचं आहे आणि देवाचं याजक ते देवाचं वचन घेऊन पुढे चालतात, त्याच्या मागे तुम्हाला जायचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि त्यानंतर स्वाभाविक वृत्तीच्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि मग तुम्हाला 2025 मध्ये जानेवारी ते डिसेंबर 2025 हे सगळे महिने येशूच्या नावात चमत्काराचे महिने असणार. चमत्काराचे महिने असणार. मला येशूच्या नावात आमेन म्हणून विश्वास ठेवत आहे. आमेन म्हणून विश्वास ठेवत आहे मी. हालेलुया म्हणा. म्हणा शेजारच्या हातात हात धरा म्हणा. येशूच्या नावात 2025 हे आपल्यासाठी चमत्काराचं वर्ष आहे. जानेवारी महिना 2025 चा जानेवारी महिना, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर येशूच्या नावात चमत्काराचा वर्ष आहे. हालेलुया. तर मग तुम्हाला स्वाभाविक गोष्टी आणि दुसरी गोष्ट पहिली करंती जसं नाही का दुसरं पहिली करंती 2:14 मध्ये म्हटलं स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्याला मूर्खपणाचे वाटतात. म्हणून स्वाभाविक वृत्तीने तुम्ही 2025 मध्ये आज चमत्काराचं जीवन चालू शकणार नाही तुमचं. प्रेज लॉर्ड. आणि दही गोष्टी तुम्हाला त्याग करायचा आहे. जसं यहोशुआचा 3रा अध्याय आम्ही वाचत आहोत की 3ऱ्या अध्यायामध्ये यरदेन नदीच्या पलीकडे त्यांना जायचं आहे, पण त्यांना त्या ठिकाणाला सोडून याजकांच्या कोशाच्या मागे त्यांना चालायला सुरुवात करायचं होतं एकदम लाईनशीर. आणि मग त्यांच्यासाठी यार्देन नदी अडखळून जर पुढे आहे जाण्यासाठी तर ते यार्देन नदी सुद्धा परमेश्वराने म्हटलं की जर तुम्ही माझ्या कोशाच्या मागे माझ्या सेवकांच्या मागे पाठोपाठ चालाल तर ती यार्देन नदी सुद्धा मी 2 भागामध्ये मी दुभागेन आणि तुम्हाला मी मार्ग तयार करेन आणि तुम्ही पुढे पलीकडे जाताल. हालेलुया. हे चमत्काराचं काम होणार आहे. आणि त्यांना हा आता एक अद्भुतेच्या गोष्टी होती इस्रायल लोकांसाठी की आता एवढी नदी कसं काय करायचं. चमत्कार. काय कशाच्या गोष्टी. आणि मग दैहिक गोष्टी सोडायच्या. पहिली करंती 3रा अध्याय आणि 3रं वचन मध्ये काय म्हटलेलं आहे. कारण तुम्ही अजून काय आहात. म्हणजे दैहिकपणा सोडायला किती जण तयार आहेत. हात वर करा. किती जण तयार आहेत. दैहिकपणा सोडून जर तुम्ही द्यायला तयार आहे 2025 मध्ये प्रवेश करताय दैहिकपणा सोडून, मी तुम्हाला सांगतो मग तुमच्यासाठी कोणी रोखू शकणार नाही. चमत्कार स्वर्गातून होणार परमेश्वर करणार. हालेलुया. तुमचा पैसा सुद्धा चमत्कार असणार. मग तुमची नोकरी सुद्धा चमत्कार असणार. मग तुमचं कुटुंब चमत्कार असणार. मग तुमचं सगळं काही चमत्कारच असणार. हालेलुया. हा दैहिक आहात तुम्ही. पुढं ज्या अर्थी तुमच्यामध्ये घेवा कल आहे त्या अर्थी तुम्ही काय आहात. की जर तयार आहे हेवा सोडून द्यायला. दैहिक आहात म्हणजे तुमच्यामध्ये जर हेवा आहे, तुमच्यामध्ये जर कल आहे, तुमच्यामध्ये जर भांडण आहे, तुमच्यामध्ये जर राग द्वेषाच्या गोष्टी आहेत तर तुम्ही अजून दैहिक आहात की नाही. हेवा म्हणजे काय. हेवा म्हणजे काय. कारण जेव्हा एखादा म्हणतो की मी पावलाच आहे हे दैहिकपणा आला. मला शेजारच्याला मी येशूच आहे. जण म्हणतात येशूच आहे मी बनसोडेच आहे. फेल. हालेलुया. आम्ही बनसोडेचे. शून्य. दैहिक आहेस तू अजून. मी मराठी. शून्य. तू अजून दैहिकच आहेस. जे म्हणतात मी येशूच आहे, मी स्वर्गातला आहे, ते खरे सुपरनॅचरल व्यक्ती आहे. तो खरा चमत्कारिक माणूस आहे. आमेन म्हणता का चर्च. उल्हासाने मोठ्याने हालेलुया महाराज म्हणा. मी येशूचा आहे. जो येशूचा आहे तो साधारण नाही, तो आशीर्वादित आहे, तो चमत्कारिक आहे. म्हणा की आमेन आमेन आमेन. हालेलुया म्हणा. हालेलुया. कारण यामध्ये याच्यात काय चाललं होतं माहितीये का. हेवा चालला होता. काय चालला होता. कारण बघा वाचा. दैहिक आहे की नाही. पुढं व मानवी रीतीने चालता की नाही. कुठल्या रीतीने चालता. 2024 मध्ये जर तुम्ही मानवी रीतीने चालताय 25 मध्ये तसंच चालताय तर मग वेगळं काय. प्रेज लॉर्ड. तुम्हाला वेगळं जर पाहिजे 25 तर तुम्ही वेगळं व्हायला तयार आहे का. हालेलुया. हे की नाही. प्रेज लॉर्ड.
हा पुढे वाचा. कारण जेव्हा एखादा म्हणतो मी मी पौलाचा आहे, पौलाचा आहे, दुसरा म्हणतो मी दुसरा म्हणतो मी अपोलोचा आहे, मी अपोलोसच आहे. तेव्हा तुम्ही मानवच आहात की तुम्ही नाही? मानवच आहात की नाही? नॅचरल आहे का नाही तुम्ही? मग नॅचरल आहे तुम्ही. मग तुम्ही म्हणता मी बनसोडेचा आहे, प्रेज लॉर्ड. तुम्ही म्हणता मी पंजाबचा आहे, मी अंकुंदुरलाचा आहे. अंकुंदुर आहे तुमचं आहे. अंकुंदुराकडे गेलं तुम्हाला ओळखणार पण नाही. हालेलुया. अंकुंदुराकडे गेलं तुम्हाला ओळखणार सुद्धा अंकुंदुरला, पण येशू तर तुम्हाला ओळखतो. आमेन म्हणा, है की नाही? आमेन म्हणा की सगळेजण. मला सांगायचं काय की अंकुंदुरला पण देवाचे महान सेवक आहेत, है की नाही? मी पण एक सेवक आहे. पण मानवता काय, दैहिकता काय हे तुम्हाला समजायला पाहिजे की जे कोणी दैहिकता सोडायची जी तयार आहे त्याला सुपर नॅचरल 2025 देव द्यायला तयार आहे. म्हणा की आमेन. त्याला सुपर नॅचरल द्यायला गोष्टी देव तयार आहे. आणि म्हणून यांच्यामध्ये दैहिकता होती, यांच्यामध्ये हेवा होता, यांच्यामध्ये कल होता. कारण ते म्हणत होते की मी पौलाच आहे, ते म्हणत होते मी अपोलोसच आहे. प्रेज लॉर्ड. हा पुढे काय म्हटलेलं आहे? अपोलोस कोण आणि पौल कोण? आणि पौल लिहिणारा म्हणतो पौल कोण आहे? कोण नाही पौल. एवढा महान पौल सुद्धा म्हणतो मी कोण. पुढे ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला, ज्याच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत, आदेश सेवक आहेत, ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. ते आहेत. पुढे मी लावले, मी लावले, अपोलोसाने पाणी घातले, अपोलोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. पण देव वाढवत गेला. आमेन. म्हणा वाढवणारा कोण आहे? देव आहे. कोण आहे वाढवणारा? कोण आहे? देव आहे. म्हणा की कोण आहे वाढवणारा? देव आहे. मग देव आहे तर देवाच्या मागे चाला. आमेन म्हणा. देव वाढवणार आहे तर त्याच्या वचनाच्या मागे राहा. देव वाढवणार आहे तर देवाचं वचन रोज वाचा. देव वाढवणार आहे तर देवाला प्रथम स्थान द्या. देव वाढवणार आहे, देवावर विश्वास ठेवा. देव वाढवणार आहे, उपवास करा, त्याच्या चरणाजवळ बसा. देव वाढवणार आहे, त्याचा आदर करा. देव वाढवणार आहे तर दही गोष्टी सोडून द्या आणि देवाच्या गोष्टी स्वीकार करा येशूच्या नावात. आणि मग देव तुम्हाला 2025 चमत्काराचं वर्ष देणार. आमेन आमेन आमेन. हा म्हणा हालेलुया हालेलुया. मानवतेच्या गोष्टी, मानव नॅचरल गोष्टी, मनुष्यत्वाच्या ज्या गोष्टी, हेवा देवाच्या गोष्टी, भांडणाच्या गोष्टी, अशुद्ध गोष्टी, व्यभिचार, पाप, सगळ्या अशुद्धपणा, अमंगळपणा, चार कर्मपणा, या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या सोडून येशूच्या मागे जायला तयार असाल तर माझा येशू तुम्हाला 2025 हे आशीर्वादाचं वर्ष देणार आहे. हे माझ्या पवित्र आत्म्याद्वारे मी तुम्हाला माझा शब्द देत आहे. माझा शब्द नाही, पवित्र आत्म्याचा शब्द आहे. हालेलुया. मला सजन हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोलो येशू मसीह की हालेलुया. मला पुढे म्हणलेला आहे, मला लावणारा कोणी नाही, मला लावणारा काही नाही, पाणी घालणारे काही नाही, तर वाढवणारा देवच हाच काय तो आहे. मला की आमेन. लावणारा व पाणी घालणारा एकच आहे, तरी प्रत्येकाला आपापल्या शर्माप्रमाणे आपापली मजुरी मिळेल, पण देवाचं गौरव त्यात जास्त पाहिजे. मला क्या आमेन. मला शेजारच्याला देव तुम्हाला वाढवतो, मला देव तुम्हाला वाढवतो, देव तुम्हाला पुरवठा करतो. हालेलुया. मला शेजार सेवकाची मजुरी सेवकाला देव देणार, सेवकाचे वेतन सेवकाला परमेश्वर देणार. प्रेज लॉर्ड. पण तुम्ही दैहिकतेमध्ये राहू नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून गेल्या रविवारी मी जे वचन सांगितलं तुम्हाला, हालेलुया, ते म्हणजे साधारण समजू नका. ते वचन म्हणजे त्या फुटी मतभेद हे सोडून देऊन ऐक्याने 2025 ची सुरुवात करा. मी गेल्या रविवारच्या वचनाचं तुम्हाला त्याच्यामध्ये एक भाग जोडत आहे की मी काय शिकवलं की आपल्या घरात आपण एकतेने राहिलं पाहिजे. एकतेने म्हणा, एकतेने आहे ना. एक मूठ नाही का, एक मूठ असे नाही का, एक मूठ पूर्ण हे 5 फुटे ज्यावेळेस एक मूठ होतात, है की नाही. प्रेज लॉर्ड. म्हणा एकतेने, एक होऊन पुढे जायचं आहे. 2025 मध्ये जायचं आहे. बोला की आमेन. हालेलुया. येशूने काय सांगितलं की देवा ह्यांनी एक व्हावं. काय व्हावं? यांनी एक होण्यामध्ये कुठल्या गोष्टी रोखतात? दही गोष्टी रोखतात. एक होण्यामध्ये कुठल्या गोष्टी रोखतात? स्वाभाविक वृत्तीच्या गोष्टी रोखतात. पण एक होण्यामध्ये पवित्र आत्मा सहाय्य करतो. एक होण्यामध्ये पक्षभेद बाहेर होतात ते पवित्र आत्म्याद्वारे. सगळे हेवा दूर होतो. सगळा नाही का दारूबाजी. आता जगात काय चालली? शेवट दारूबाजी चालली.
रंगेलपणा चाललाय, पार्टी चालली. प्रेज लॉर्ड. त्यांची एंडिंग पण तेच करतात आणि सुरुवात पण दारूनी. एंडिंग आणि दारूनी. व्यभिचारी लोक व्यभिचाराने एंडिंग आणि व्यभिचाराने. प्रार्थनेचे लोक उपवास करतात. काही लोकांचं मी ऐकलं, पास्टर आम्ही 4 दिवस झालो उपवास पकडलाय, काही पास्टर आम्ही 3 दिवस पकडलाय. कसं ठेवू? प्रार्थनेने आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. आम्हाला नवीन वर्ष प्रार्थनेने सुरुवात करायची आहे. हालेलुया. किती जण तयार आहेत प्रार्थनेने सुरुवात करायला? तुम्हाला बोलो येशू मसीह की हालेलुया. प्रेज लॉर्ड. पहिली गोष्ट चमत्कार पाहिजे तर देवाच्या वचनाचं फॉलो करा. आमेन का चर्च? हालेलुया. येशूने म्हटलं माझा शिष्य व्हायचा आहे, माझ्या मागे यायचा आहे, तर तुम्हाला काही गोष्टी त्याग करायच्या आहेत. आमेन आमेन आमेन. हालेलुया. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. देव वाढवणार आहे तर बायबल सांगतं नीतिसूत्रामध्ये की तो आपल्या सर्व अंत करणारे परमेश्वरावर विश्वास ठेव. तो आपल्या सर्व अंत करणारे परमेश्वर काय ठेव? विश्वास ठेव. स्वतःच्याच ज्ञानावर अवलंबून राहू नको, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आमेन. तुझ्या सर्व मार्गात त्याची आठवण कर, त्याचा आदर कर. वाचा पटकनी. नीतिसूत्र 3 अध्याय 5 आणि 6 वचन. हा. तो आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर आणि तो तुझा मार्गदर्शक होईल, तुझ्या वाटा सरळ करील. किती तयार आहे की देवावर विश्वास ठेवायला? किती तयार आहे देवाच्या वचनावर विश्वास ठेवायला? त्याचं वचन घेऊन त्याचा आदर करायला किती तयार आहेत? मग देव तुमचा वाटा सरळ करेल, मग देव तुम्हाला मार्गदर्शक करेल, देव तुम्हाला सहाय्य करेल. हालेलुया. या 2025 मध्ये तुम्ही देवावर विश्वास ठेवा, संपूर्ण अंत करणारे देवावर विश्वास ठेवा. तुम्ही आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नका, आपलंच मन काय सांगते त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर तुम्ही चालू नका, तुम्हाला काय वाटतं ह्याच्यावर चालू नका. देवाला काय वाटतं, देवाच्या वचनाचं काय सांगतं, देवाचं वचन काय सांगतं, त्याबद्दल मला विचार करून चालायचा आहे. आणि मग परमेश्वर मला 2025 मध्ये माझ्या वाटा सरळ करेल. तयार आहे तुम्ही देवाकडनं वाटा सरळ करून घ्यायला? मला की आमेन. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या. 4थं वचन, योशुआ 3 अध्याय 4थं वचन. पटकन 10 मिनिट राहिलेत आपल्याकडे. 10 मिनिटात मला काही गोष्टी सांगायच्या आहेत तुम्हाला अजून. 4 वचन. पण कोशेच्या व तुमच्यामध्ये मोजून सुमारे 2000 हात अंतर ठेवा. किती हजार हात अंतर ठेवा? 2000 करा. सगळे हात असे हात करा. हात करा असं. किती हात असे? 2000. किती हात असे? 2000. आता किती इंच झालं? हालेलुया. किती इंच? 24 म्हणजे 2 फुटाचा हात का? काय कायचं 3 फुटाचा असतो. सगळं 2 फूट पकडू. किती? असे 2000 हात. किती? 2000. कोशापासून किती हात? 2000. बाबा ॲक्युरेट हात नाही बरं का. प्रेज लॉर्ड. कोशापासून 2000 हात लांब म्हणजे किती फूट झालं? 2 फूट 1 हात म्हटल्यानंतर आता गणितवाले जरा कच्चेच आपण सगळे. हालेलुया. हालेलुया. म्हणजे 2000 हात. मग समजा देवाने सांगितले किती हात? 2000 हात. 1 हात 2 फुटाचा आहे की नाही? मग एवढे हात त्या कोशापासून काय करायचं आहे? अंतर ठेवा. त्याच्या फार जवळ जाऊ नका. म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचं आहे ती तुम्हाला समजेल. प्रेज लॉर्ड. कोश तुम्ही त्याच्यापासून 2000 हात लांब है ना. याजक लेवी ते कोश घेऊन जाणार आहे, त्यांच्यापासून मंडळीने किती हात लांब? 2000. लांबूनच लक्ष, लांबून कसं कसं चाललंय. प्रेज लॉर्ड. आणि बरोबर तसं चालायचं. आमेन का? हा. पुढे त्याच्या फार जवळ जाऊ नका. हा. म्हणजे ज्या वाटेने तुम्हाला जायचे आहे हा ते तुम्हाला समजेल. ती तुम्हाला समजेल. कारण ह्यापूर्वी ह्या वाटेने तुम्ही कधी गेला नाही. हा. 2025 मध्ये वाट्या कसल्या असतील तुम्हाला माहित नाही. 2025 मध्ये तुम्हाला तुमच्या पुढे मार्ग कसे आहेत तुम्हाला माहित नाही. तुम्ही म्हणताल रोजचाच मार्ग आहे तांदूळवाडीचा, पण तुम्हाला माहित नाही मार्ग कसा आहे. हालेलुया. हालेलुया. पण जर तुम्ही देवाच्या मागे देवाच्या वचनाचा फॉलो करायला तयार असाल तर सगळ्या वाटा परमेश्वर चमत्काराच्या करायला तयार आहे. हालेलुया. हालेलुया. चमत्काराचा देव करायला तयार आहे. आमेन.
हा, मग पुढे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला फॉलो येशूच्या वचनाचं करायचं आहे. तुम्हाला नाही काही गोष्टी सोडून द्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं माहितीये? पवित्र व्हायचं आहे. चमत्कारांनी त्यांना ओलांडून जायचं आहे ना, चमत्कार झाला पाहिजे आणि त्यांना ओलांडून जायचं नाही अर्धी नदीला, तर पवित्रता नाही तर चमत्कार नाही. काही जण म्हणतात की हात उंच करून, होय पास्टर, चमत्कार पाहिजे ना तर अशुद्धपणा सोडून द्यावा लागेल. प्रेज लॉर्ड. किती जण तयार आहेत की पवित्र होऊन जीवन जगायला? पवित्रता खूप महत्वाची आहे. बघा 5 वचन वाचा, 5 वचन. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा. शुद्ध व्हा. काय व्हा? शुद्ध व्हा. मनाने शुद्ध व्हा, दिमाग में शुद्ध व्हा. हालेलुया. हालेलुया. पाहण्यामध्ये शुद्ध व्हा, विचारामध्ये शुद्ध व्हा, पवित्र व्हा. आज तुम्हाला 10 मिनिटं आहेत. आत्ता 10 मिनिटं आहेत. तुम्ही आज पवित्र व्हायला तयार आहे, शुद्ध व्हायला तयार आहे, तर माझा देव तुमच्या बरोबर यायला तयार आहे. हालेलुया. माझा देव तुझ्या बरोबर चालायला तयार आहे. माझा देव तुला हातावर उचलून घेऊन चालायला तयार आहे. माझा देव तुला चमत्काराने चालवायला तयार आहे. काय तुम्ही तयार आहे का शुद्ध व्हायला? मग माझा देव तयार आहे तुला चालवायला. माझा देव तुला चमत्काराने चालवायला तयार आहे. म्हणा की आमेन चर्च. जर तुम्ही पवित्र व्हायला तयार आहे, जर तुम्ही शुद्ध व्हायला तयार आहे, माझा देव पण तयार आहे तुला चमत्काराने चालवायला. म्हणा की आमेन. हालेलुया. म्हणा हालेलुया. परत वाचा 5 वचन काय म्हणतं, वाचा पट्टे आपल्या बायबल मध्ये टिक मार करा. हा. मग यहोशुआ लोकांना म्हणाला, शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करणार आहे. अद्भुत कृत्य करणार आहे. जर तुम्ही आज या 2024 मध्ये तुम्ही शुद्ध व्हायला तयार आहे आणि 10 मिनिटं तुमच्याकडे आहे आणि जर तुम्ही शुद्ध व्हायला, पवित्र व्हायला तयार आहे, माझा देव 2025 मध्ये अद्भुत कृत्य करायला तयार आहे. देव तुमच्यामध्ये अद्भुत कृत्य करायला तयार आहे, चमत्कार करायला तयार आहे. आज जर कुणकुणी तयार आहे, होय देवा मी शुद्ध व्हायला तयार आहे, मी माझं शुद्ध जीवन जगायला तयार आहे, तर माझा देव तुम्हाला चमत्कार तुमच्या जीवनात करायला तयार आहे. मला की आमेन आमेन आमेन. मी नाही करणार, माझा देव तुमच्या जीवनात करणार आहे. हालेलुया. मला सजन, मला का पवित्र राहायचंय, मला का शुद्ध व्हायचंय? मला देवाकडून चमत्कार पाहिजे. देव जर तुम्ही पवित्र व्हायला तयार नाही, मग देव बी तयार नाही होणार. म्हणा तू जा जा 25 मध्ये जा, देव येणार नाही. हालेलुया. मला चल, देव पवित्र व्हायला तयार नाही, मग देव म्हणणार जा 25 मध्ये जा, 26 मध्ये जा, मला काय करायचं? हालेलुया. मग नाही येणार देव माझा. जो पवित्र व्हायला तयार आहे, माझा देव त्याच्याबरोबर येणार. हालेलुया. आणि जो पवित्र व्हायला तयार नाही, शुद्ध व्हायला तयार नाही, हालेलुया. पवित्र म्हणजे माझा देव पवित्र आहे. मग ते काय म्हणाले बघा, पुढे वाचा. नंतर यहोशुआ याजकांना म्हणाला, हा, कराराचा कोष उचलून घेऊन हा, लोकांच्या पुढे चाला. लोकांच्या पुढे चाला. त्याप्रमाणे ते कराराचा कोष हा, उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. हालेलुया. म्हणा सर. मग याजकांना शुद्ध व्हायला सांगितलं, सगळ्यांना शुद्ध व्हायला सांगितलं. शुद्ध व्हा, कारण तुमचा देव तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्य करणार आहे, चमत्काराच्या गोष्टी करणार आहे परमेश्वर. बोलो येशू मसीह की हालेलुया. यहोशुआ 7:13 वचन वाचा पटकनी. यहोशुआ 7:13 पटकनी वाचा. कोणतरी योहान शुभवर्तमान 17:19 पटकनी काढून ठेवा. तर उठ, लोकांना शुद्ध कर, लोकांना शुद्ध कर, त्यांना सांग उद्यासाठी तुम्ही शुद्ध व्हा. की कोण कधीसाठी शुद्ध व्हा? उद्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आता उद्या थोडं 10 मिनिटं 5 मिनिटं आहेत, 2च मिनिटं राहिले. शुद्ध व्हा. उद्यासाठी काय व्हा? शुद्ध व्हा. शुद्ध करायला सांग. हा पुढे. कारण इस्रायलाचा देव, कारण इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, हे इस्रायला, तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहेत. तुझ्यामध्ये अशा काही समर्पित वस्तू आहेत. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू हा, तुम्ही दूर करीपर्यंत
तुम्ही जोपर्यंत त्या अशा काय घाणेरड्या गोष्टी, अशा काय गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये ती समर्पित वस्तू होत्या, त्या देवाने सांगितलं होतं की ज्या देशातून जाणार तिथं जर तुम्ही नाश करणार आहे, त्या समर्पित वस्तू आहेत त्या घरी घेऊन जायच्या नव्हत्या, पण त्यांच्यातल्या काही समर्पित वस्तू घेतल्या होत्या. तसं आज या रात्री परमेश्वर म्हणत आहे, ज्या अशुद्ध गोष्टी आहेत त्या अशुद्ध गोष्टी तुम्ही दूर करीपर्यंत, तुम्ही त्या काढे टाकूपर्यंत तुम्हाला देव पुढे चमत्कारात चालवणार नाही. तुमच्या शत्रू पुढे तुमचा टिकाव लागणार नाही. टिकाव पण लागणार नाही. ते म्हणणार जा 24 मध्ये काय 25 मध्ये जा 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 चिरकुट तापापुढे सुद्धा तू रडत बच्ची. आजारी शत्रू आहेत तुमच्यासाठी. छोटासा ताप आला तरी तुला रडावं लागेल. शत्रू पुढे टिकावं धरणार धरता येणार वाचा एकदा मोठ्याने वाचा एकदा. हा इस्रायला तुझ्यामध्ये समर्पित वस्तू आहे. तुमच्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करीपर्यंत तुमच्या शत्रूंपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. पुढे सगळे तुम्हाला आपापल्या वंशाच्या प्रमाणे. बघा इथं काय म्हटले माझ्यामध्ये, तर उठ लोकांस पवित्र कर, त्यांना सांग उद्यासाठी स्वतःला पवित्र करा, कारण इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतोय इस्रायला तुझ्यामध्ये समर्पित वस्तू अजून आहेत, तुझ्यामधून त्या समर्पित वस्तू तुम्ही दूर करून त्याचा नाश करा, त्या तुमच्यातून काढून त्याचा सर्वनाश करीपर्यंत शत्रूपुढे तुमचा टिकाव लागणार नाही. प्रेज लॉर्ड. की जण तयार आहेत शुद्ध व्हायला. हालेलुया. आणि मग 17:19 योहान 17:19 येशूने प्रार्थना केली, हे पित्या ह्यांनी सर्वांनी काय व्हावं, एक व्हावं. त्याच्यात अशी प्रार्थना केली, त्यांनी सत्यात पवित्र व्हावं. कशात व्हावं पवित्र? सत्यात कव्हाचा 17 त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो. इथं म्हटले समर्पित म्हणजे इथं म्हटले पवित्र. त्यांनी सत्यात काय व्हावं? समर्पित व्हावं. सत्यामध्ये त्यांनी खूप सुंदर त्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वराचं वचन सत्यामध्ये किती 17:19 आहे ना. 17:19 मध्ये हिंदीमध्ये म्हटलेलं आहे, उनके लिए मैं अपने आप को पवित्र करता हूं, हिंदीमध्ये म्हटलंय, और ताकि वे भी सत्य के द्वारा पवित्र किए जाए. कैसे किए जाए? पवित्र केले जावं. त्यांनी स्वतःला काय केलं जावं? त्यांनी. मग देव तुम्हाला पवित्र झाल्यामुळं, जसं इस्रायल लोकांच्या पुढून समुद्र पळाला तसं तुमच्या पुढून शत्रू पळून जातील. हालेलुया. प्रेज लॉर्ड. जसं इस्रायल लोकांनी राज्य केलं, जिथं जाईल तिथं पाय ठेवल्यावर, तसं तुम्ही पण राज्य करा. 2025 मध्ये येशूच्या नावात तुम्ही राज्य कराल. पवित्र जीवन जगाल तर तुम्ही राज्य कराल. तुम्ही पवित्र राहाल तर 2025 मध्ये तुम्ही राज्य कराल. गुलामी करणार नाही, तुम्ही राज्य कराल येशूच्या नावात. म्हणा की आमेन. जे पवित्र राहणार नाहीत, जे अशुद्ध मध्ये राहतील, जे पापामध्ये राहतील, जे व्यभिचारामध्ये राहतील, जे चुकीच्या कार्यक्रमामध्ये राहतील, देव त्यांना म्हणत आहे तुम्ही राज्य करू शकणार नाही. माझे पवित्र लोक राज्य करतील. हालेलुया. माझे पवित्र शुद्ध लोक राज्य करतील. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. यार्देन जशी नदी पुढे हटली तसं तुमच्या पुढे लोक हटतील, बाजूला साईडला सरकतील. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. पर्यंत यहोशूआकडे या पटकन लवकर. यहोशू 3 अध्याय आणि 5-6 वचन वाचा. 6च्या पुढे जाऊया चला. नंतर यहोशू याजकांना म्हणाला, कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चाला. त्याप्रमाणे ते कराराचा कोष उचलून घेऊन लोकांच्या पुढे चालले. परमेश्वर यहोशूला म्हणाला, आज मी सर्व इस्रायलीच्या दृष्टीने तुझी थोरवी वाढवण्यास आरंभ करेन. आमेन. आमेन. जर देवाच्या वचनाप्रमाणे करायला तयार असाल तर देव तुमचं बी गौरव करायला तयार आहे. यहोशूला काय म्हणाला देव? मी तुझी थोरवी आता वाढवेन. यहोशूने कारण देव सांगतो तसं केलं. आमेन. देव सांगतो तसं करायला तयार झाला. यहोशूला बी देव म्हणला मी तुझ्या लोकांमध्ये थोरवी वाढवेन आता. आमेन. पुढे वाचूया. म्हणजे मी जसा मोशे बरोबर होतो तसा तुझ्या बरोबरही आहे हे त्यांना कळून येईल. कराराचा कोष वाहणाऱ्या याजकांना आज्ञा कर की जेव्हा तुम्ही यार्देनेच्या पाण्याच्या कडेला पोहोचाल तेव्हा यार्देनेत उभे राहा. काय राहा? उभे राहा. पुढे मग यहोशू इस्रायल लोकांना म्हणाला, जवळ येऊन तुमचा देव परमेश्वर याची वचने ऐका. यहोशू म्हणाला, जिवंत देव तुमच्यामध्ये
म्हणा आमेन आमेन चर्च म्हणा. मला सर हात उंच करून म्हणा जिवंत देव आमच्यामध्ये आहे. मोठ्याने म्हणा जिवंत देव आमच्यामध्ये आहे. त्याचं नाव यहोवा आहे. येशू माझा देव आहे. तो आमच्यामध्ये आहे. हालेलुया. जे देवाच्या कोशाच्या मागे चालतात, जे देवाच्या सेवकाच्या मागे चालतात, म्हणजे देवाचं वचन घेऊन जे सेवक चालतात आणि जे देवाच्या वचनाच्या फॉलो करतात आणि जे स्वाभाविक वृत्तीचं जीवन, दैहिक गोष्टीचं जीवन है ना, सगळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी जीवन सोडून देऊन त्याग करून जर पुढे चालायला तयार आहे, पवित्र व्हायला तयार आहे, शुद्ध व्हायला तयार आहे आणि मग पुढे जायला तयार आहे, तुमचा एक पाय चमत्काराचा असणार. तुमची एक स्टेप चमत्काराची असणार. तुमची दुसरी स्टेप पण चमत्काराची असणार. तुमचा जानेवारी महिना 2025 चा चमत्कार असणार. फेब्रुवारी महिना सुद्धा चमत्काराचा असणार. हालेलुया. मोठ्याने हालेलुया. मोठ्याने हालेलुया. का असणार माहितीये का? माझा देव जिवंत तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे. मला की आमेन आमेन आमेन. यहोशुआ म्हणाला की तुमच्यामध्ये देव परदेवाचा वचन. किती वचन आहे ते? 10 वचन. यहोशुआ म्हणाला जिवंत देव तुमच्यामध्ये आहे. हा तो तुमच्या समोरून खात्रीने हाकून देईल. येशूच्या नावात मला स्वीकारतो मी वचन. मला हात उंच करून मला मी येशूच्या नावात वचन स्वीकारतो. जिवंत देव माझ्यामध्ये आहे. जिवंत देव माझ्या घरात आहे. जिवंत देव माझ्या मार्गात आहे. आणि सगळे शत्रू, सगळे समस्या, सगळे संकट, सगळे दुःख ते माझ्या पायाखाली आहे. त्या माझ्यापासून दूर जाणार. त्या माझ्यापासून पळून जाणार. कारण देव माझ्यामध्ये जिवंत आहे. हालेलुया. मला सजन विश्वासाने मला माझा देव माझ्यामध्ये जिवंत आहे. मला मोठ्याने माझा देव माझ्यामध्ये जिवंत आहे. इमानुएल त्याचं नाव आहे. ख्रिसमसच्या 25 डिसेंबर दिवशी देव स्वतः जिवंत पृथ्वीवर आला. तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती करायला आला. इमानुएल म्हणून तो आला. आणि आता जो कोणी त्या इमानुएल परमेश्वराला पवित्र जीवन जगायला जो तयार आहे, शुद्ध व्हायला जो तयार आहे, हो सगळ्या स्वाभाविक वृत्तीच्या गोष्टी त्याग करायला जो तयार आहे, तो देवाच्या वचनाला फॉलो करायला जो तयार आहे, त्याच्यामध्ये देव जिवंत देव राहायला तयार आहे. आणि ज्याच्यामध्ये देव राहायला तयार आहे त्याचा एक पाऊल चमत्काराचा असणार आहे. हालेलुया. त्याचं काम चमत्काराचं असणार आहे. त्याचे लेकरं चमत्काराचे असणार आहे. त्याचा बँक बॅलन्स चमत्काराचा असणार आहे. त्याचा बिझनेस चमत्काराचा असणार आहे. त्याचं घर चमत्काराचं असणार आहे. त्याची गाडी चमत्काराचं असणार आहे. त्याचा सर्व मिळकत चमत्काराची असणार आहे. आमेन 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 आमेन. हालेलुया. बरं सजा. हालेलुया. मी तर विश्वास ठेवतो 2025 जर मी पवित्र जीवन जगतोय, जर मी प्रार्थनेचं जीवन जगतोय, जर मी वचनाचं जीवन जगतोय, मी जिथं पाय ठेवून तिथं माझा देव माझ्यामध्ये असणार. आणि ते चमत्कार असणार माझ्या बरोबर, मिरॅकल असणार माझ्या बरोबर. हालेलुया हालेलुया. हा वाचा पुढे पुढे पटकन वाचूया. आपण प्रवेश केलाय आता, ऑलरेडी नवीन वर्ष प्रवेश केलाय. जसं तुम्ही आता वचन ऐकताय चमत्कारिकरित्या, तसंच चमत्काराचं सुरू झालेलं आहे. असं नाही की महाराज लाईट बंद करावी. आता सुरू झाले आपला चमत्कार. मला चमत्कार सुरू झालेला आहे. मला चमत्कार सुरू झालेला आहे. घोषणा करा आपल्याबद्दल. घोषणा, मी चमत्कार आहे. माझं वर्ष हे चमत्काराचं आहे. माझे लेकरं चमत्कार आहे. हालेलुया. माझा एक एक पैसा चमत्काराचा आहे. आमेन आमेन आमेन. मी तुम्हाला खरं सांगतो, पैसा तुमचा साधारण नाही आता 2025 मध्ये. हालेलुया हालेलुया. जसं ब्रदरनी सांगितलं की खरेदी जागा 2 गुंठे घेऊन पैसे उरून राहिले, कारण चमत्कार आहे ते तर उरून राहतं. द्राक्षरस उरून राहिला, उत्तमातला उत्तम द्राक्षरस. पुढे वाचूया. हा अखिल पृथ्वीचा जो प्रभू, हा त्याच्या कराराचा कोश हा तुमच्या समोर पलीकडे जाण्यासाठी हा यार्देनेत प्रवेश करत आहे. हा पुढे. तर आता इस्रायल वंशातून हा 12 पुरुष तुम्ही निवडा. प्रत्येक वंशातून एक. हा अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर, हा त्याच्या कराराचा कोश वाहणाऱ्या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागतात. बघा, मला लागताच, मला लागताच, मला पाय लागताच. मला की असं पाय करा, माझा पाय लागताच. मला की माझा पाय लागताच. हालेलुया.
काय तुम्ही एक्साइटेड, तुम्ही असं एकदम उत्साहित होताय का तुम्ही? उत्साहित होताय का तुम्ही? हालेलुया. आज या मंदिरातून असं पाय बाहेर पडताच चमत्कार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जसं ते पवित्र झाले, मला पवित्र झाले, ठिकाण सोडायला तयार झाले, स्वाभाविक वृत्तीच्या गोष्टी तयार झाले सोडायला. नॅचरल गोष्टी नाही का, नॅचरल विश्वास नाही कामाचा. आता नॅचरलच्या पलीकडे विश्वास ठेवायचा. ते जर विश्वास ठेवायला तयार आहे, हालेलुया. साधारणतेमधून असाधारणतेवर विश्वास ठेवायला तयार आहे तुम्ही म्हणा. आता 2024 सारखेच नाही तर त्याच्यापेक्षा महान गोष्टीवर माझा विश्वास आहे. मला महान गोष्टीवर विश्वास आहे माझा. मला महान गोष्टीवर विश्वास आहे माझा. मला मोठ्या गोष्टीवर विश्वास आहे माझा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आश्चर्य काय की त्यांचे पाय काय म्हटले, यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल. रास होईल. तुमच्या त्यांच्या पायातच चमत्कार सुरू. आमेन आमेन. त्यांच्या पायात पाय लागताच काय म्हटले, पाय लागताच यार्देन नदी थांबणार. प्रेज द लॉर्ड. मला माझे पाय आता साधारण राहील. माझे पाय साधारण. जर तुम्ही पवित्र राहायला तयार आहे, जर तुम्ही शुद्ध जीवन जगायला तयार आहे, हेवा देवा राग मत्सर या सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार आहे, कसलाही राग कुणाचा मनात घेऊन सुरू करू नका. 25 आता सोडून देऊन जर तुम्ही प्रार्थना करून देवाला आनंदित करून जर तयार आहे तर माझा देव पण चमत्कार करायला तयार आहे. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. मग आता तयार आहे सोडून द्यायला काही गोष्टी, जिथल्या तिथं सोडून द्यायला तयार आहे, दुश्मनी सोडून द्यायला तयार आहे, राग सोडून द्यायला तयार आहे. मी बोलणार नाही असं म्हणायला तयार आहे का मग? येस, बोलणार नाही. काय डोक्यात घ्यायचं नाही, म्हणायचं देवच माझ्या पुढे. आता काय म्हणा, येशू माझा मार्ग आहे, येशू माझं सत्य आहे, येशू माझं जीवन आहे, बायबल माझं जीवन आहे, बायबल माझा मार्ग आहे ना. प्रेज द लॉर्ड. आणि मी स्वर्गातला आहे. मला मी येशूचा आहे. मला मी येशूचा आहे. मी स्वर्गातला आहे. मी कुठला आहे? मला मी येशूचा आहे. मला मी येशूचा आहे. मी माणसाचा नाही, मी जगातला नाही, मी बनसोडेचा नाही, मी येशूचा आहे. मला मी येशूचा आहे. हालेलुया. जर तुम्ही येशूचे आहात तर तुम्ही स्वर्गातले आहात. म्हणा की आमेन आमेन. मला माझं घर स्वर्गातलं आहे. मला माझं घर स्वर्गातलं आहे. माझा येशू स्वर्गात आहे. माझ्यासाठी जागा तयार करत आहे. किती म्हणतात मी स्वर्गातला आहे. आता असं म्हणणं का मी महाराष्ट्राचा आहे, मी मराठी आहे. ठीक आहे, महाराष्ट्र सगळं आहे, पण तुम्ही आध्यात्मिकरित्या आता तुम्ही स्वाभाविक राहिला नाही, तुम्ही आता आत्मिक झालाय. आत्मिक माणूस तुम्ही पृथ्वीवरला नाही, तुम्ही स्वर्गातला आहे. म्हणा की आमेन आमेन आमेन. हा, पुढे वाचा पटकन, पुढे कंटिन्यू. जाण्यासाठी निघाले. म्हणा निघाले. मला निघाले. हा, पुढे. पहिलं का कोण? कराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. हा, कोश वाहणारे यार्देनेपर्यंत येऊन पोहोचले. हा, आणि कोश वाहणारे याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. आमेन आमेन. कडेच्या पाण्यात. किती कसला तुम्ही लक्षात द्या. उठून उभा राहा, थोडंसं उठून उभा राहा. तुम्हाला कळतं, तुम्हाला एक चित्र पुढे आला. चित्र पाणी वडा नाही, वडा गुडघ्यापर्यंतचा वडा नाही तो. ती यर्देन नदी आहे. काय ती? यर्देन नदी आहे. ती वडा नाही असं टुक टुक टुकडुक टुकडुक यांच्याकडून जायला. का ती कॅनल नाहीये पोहत पोहत पुढे जायला. पुढे स्विगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. थंडी भरून वाहत होती. पण विश्वास बघा त्यांचा, स्वाभाविक वृत्तीचा विश्व नाही का, गोष्ट स्वाभाविक वृत्ती त्यांनी सोडून दिली आणि सुपर नॅचरल नाही का ना, अस्वाभाविकपणाने म्हणजे अलौकिकपणाने विश्वासाने पुढे गेले. कोश घेतला. त्यांनी प्रश्न केला, आम्हाला मारायला पुढे टाकतो काय? असं नाही म्हटलं ती यशोला, आम्हाला मारायला पुढे टाकतोय असं नाही. ते म्हणाले आम्ही तयार आहे सुपर नॅचरल जीवन जगायला. आम्ही चालायला तयार आहे. आणि मग त्यांनी काय केलं माहितीये, पाण्यात पाय टाकला पहिला. असा प्रयत्न काय केलं, तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारताना जवळील आदाम नगराजवळून साठून चढले. बघा, त्याची रास झाली. रास झाली. पाय पाण्यात पडले त्यांचे. काय पडले? पाय. आणि ते पाणी वाहणार तिथं लांब नाही का, तिथं सांगितले अंतर, ती एकदम अशी रास झाली. थांबलं पाणी. काय केलं? तुमच्या पुढे कोणीही
नाही का, अडखळ ठरू शकणार नाही. देव त्या गोष्टी बाजूला करणार येशूच्या नावाने. मला की आमेन आमेन आमेन. कुठेही कंपनीत असाल तुम्ही, बिझनेस मध्ये असाल तुम्ही, घरामध्ये जीवन जगत असाल, जर तुम्ही प्रार्थनेत जीवन जगत असाल, तुमच्या पुढे कोणती गोष्ट थांबू शकणार नाही. ती देव साईटला काढेल. हालेलुया, बोला हालेलुया. फक्त देवाचं वचन घ्या सोबत. आमेन. बायबल घ्या, त्याच्यावर प्रेम करा. बायबलवर वचन घेऊन सुरुवात करा जगामध्ये. सुपर नॅचरलने विश्वासाने सुरुवात करा. चमत्कार करणारा देव माझा आहे. आमेन 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 आमेन. हालेलुया. ब्रदरांनी सांगितलं की असं काम कधी आलंच नव्हतं. एवढं काम माझ्या लाईफ मध्ये आलंच नव्हतं. गॅरेजवर काम, तेवढं काम त्यांच्या गॅरेजवर आलं. 2025 मध्ये जेवढं आलं नाही तेवढं जास्त देव तुमच्यापर्यंत आले. विश्वासाने आमेन म्हणा की चर्च. आणणार का नाही देव? आमेन आणणार का नाही? त्यांची साक्षीवर मी सांगतो की ते म्हणतात माझ्या आयुष्यात एवढं काम माझ्या गॅरेजला आलंच नाही. देव करू शकतो. मला देव करू शकतो. पाण्याचा तर अक्षरच करणारा देव आहे आपला. यर्देन नदीला थांबवणारा देव आहे. सूर्याला थांबवणारा देव आहे माझा. समुद्राला 2 भाग करणारा माझा देव आहे. मेलेल्याला जिवंत करणारा माझा देव आहे. हालेलुया. असं म्हणतात यर्देन म्हणजे मृत्यू. यर्देन म्हणजे तो मृत्यू सुद्धा त्यांना थांबवू शकला नाही. त्या मृत्यूमधनं ते पार गेले येशूच्या नावाने. वाचा पण पुढे वाचा. हा, परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यर्देनीच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवर स्थिर उभे राहिले आणि सर्व इस्रायल कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारे झाडून सारे राष्ट्र यर्देने पलीकडे निघून गेले. 2024 निघून गेला. आता 2025 तुमच्यासाठी आलाय चमत्कार. हालेलुया. तयार आहे? उत्साहित आहे तुम्ही 2025 साठी? जे खरे उत्साहित आहे त्यासाठी सुपर नॅचरल वर्ष आहे. आमेन. असं म्हणू नका की तेच 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 असं नाहीये. अद्भुत आहे, काहीतरी अद्भुत आहे. जगासाठी बोरिंग असेल पण तुमच्या आणि माझ्यासाठी अद्भुत आहे वर्ष. हालेलुया. म्हणा हात उंच करून थँक्यू जीसस. म्हणा थँक्यू जीसस. मी स्वीकारतो येशूच्या नावामध्ये हे वर्ष अद्भुततेचं आहे, चमत्काराचं आहे. हालेलुया. बोला हालेलुया. आता मी पवित्र, आज तुम्ही निर्णय घेणार का? आज मी पवित्र जीवन जगणार. माझा देव तुमचा कधीच कमी होऊ देणार नाही. तुम्हाला वाढवणारा कोण आहे सांगा? वाढवणारा कोण आहे? देणारा कोण आहे? चमत्कार करणारा कोण आहे? मग त्याच्याच मागे राहा ना. आता कोणाच्या मागे राहा? हालेलुया. सोडून द्या हेवा देवा, सोडून द्या चाडी लावायचं आजपासून. मला शेजारी सावधान, सावधान. चाडी लावणाऱ्या माणसापासून सावधान. तसं 2000 हात नाही का लांब नाही का सांगितलं, तसं 100 हात लांब राहा त्याच्यापासून. 100 हात म्हणजे किती? एक हात 2 फुटाचा. किती? एक हात किती? 100 हात म्हणजे 200 फूट लांबूनच डोंगर. बाय बाय बाय. खूप चांगलं. असं द्वेष नाही, चांगलं बाबा. नको तू चाडी लावणार माणूस आहे. चाड घ्यायच तू. हालेलुया म्हणा. सावधान. चाड्या लावणाऱ्याचा माणसाचा फोन वाजला. 10 हात 100 हात लांब. मोबाईल बी लांब कुठं जवळच आहे ना, पण लांब. असं मेसेज टाकायचं, आय एम बिझी राईट नाव. हालेलुया. हालेलुया. कारण त्यांचे शब्द तुम्हाला साधारण करून टाकतात. त्यांचे शब्द तुम्हाला चमत्कारापासून रोखतात आणि देवाचे शब्द तुम्हाला चमत्काराकडे घेऊन जातात. म्हणा आमेन 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 आमेन. हालेलुया. तर आता शिवना सेंडरे गीत गातील आणि आपण ते गीत गात गात मेणबत्ती लावून ह्या नवीन वर्षाचं आपण स्वागत करूया, आपण आनंद करूया. हम तो जलते. म्हणा मी प्रकाश आहे. म्हणा मी प्रकाश आहे. या जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. सगळ्यांना मेणबत्ती द्या. सगळ्या मेणबत्त्या कुठे आहेत? गॉड ब्लेस यू. येशूच्या नावामध्ये आज नवीन वर्षाचा संदेश जे ऐकत आहेत त्यांना ब्लेस कर परमेश्वरा. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन.
are